नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शिवकुंज युट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतोय. मित्रांनो, मोस्ट ऑफ स्टुडंटचा काय प्रश्न आहे की ऑटोमेटेड ट्रेडिंग मध्ये काही सेटिंग मध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो. आता सेटिंग मध्ये काय की या ठिकाणी बाय येत नाहीये, त्यानंतर निफ्टी मध्ये काही ठिकाणी या लेवलला बाय येत आहे. तर बाय का नाही येत आहे? यामागे सेटिंग. आता तुम्हाला काय बोललोय की तुम्ही सेटिंग स्वतःची स्वतः मॉडिफाय करा. जसं की सपोज आता या ठिकाणी नॉर्मली किती असते? एक असतं. आता एकदा आपण याला रिसेट करून घेऊया. बरोबर, रिसेट केल्यानंतर बघा या ठिकाणी ट्रेड नाही येत. सिंपल. बरोबर. आता याला जर आपण थोडं मॉडिफाय केलं, तर मॉडिफिकेशन काय करायची आहे, इथे सिग्नल फॉर इकिनॅशो वरती आपण क्लिक केलं आणि इथे 2 करायचे. आला या ठिकाणी सिग्नल आला. त्यानंतर याच्यामध्ये बघा की यामध्ये गेल्यानंतर आपल्याला 15 EMA 22 EMA डिपेंड, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता, नसेल तर तुम्ही हे दोन्ही या ठिकाणी रिमूव्ह करू शकता. मला 33 पाहिजे, मी 33 ठेवला. त्यानंतर इनपुटमध्ये स्मॉल, मला स्मॉल पाहिजे कारण मार्केटमध्ये डे क्लोज कधी होता, कॅन्डलचा क्लोज, हाय लो, या सगळ्या गोष्टी मला पाहिजेत. त्यासाठी मी हे या ठिकाणी स्मॉल मध्ये ठेवलं कारण या साईडला चार्ट वरती त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात समोर म्हणून. आता सिंपल मी या ठिकाणी सेटिंग केली. आता सेटिंग केल्यानंतर बघा बँक निफ्टीमध्ये पण मला ट्रेड भेटलाय, निफ्टीमध्ये पण मला ट्रेड भेटले. आता ज्यांचा प्रश्न होता की सर इथे ट्रेड येत नाही, तर ट्रेड इझिली येतोय, फक्त सेटिंग मध्ये थोडे चेंजेस करा. आता आपण येऊया की आज तारीख किती आहे बघा, 19 फेब्रुवारी. आता 19 फेब्रुवारी मार्केटमध्ये बघा सिंपल रूल तुम्हाला माहिती आहे ना, जर सेल सिग्नल आली आहे तर सेल सिग्नलचा लो ब्रेक होणं गरजेचं आहे. तो या ठिकाणी ब्रेक झालेला नाही. तसंच या ठिकाणी हाय ब्रेक झाला. हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला इथे छान असं टार्गेट आलंय. बरोबर, प्रॉफिट बुक. आता या ठिकाणी एंट्री आली आहे का? आता तुम्ही मला सांगा या ठिकाणी एंट्री आली बघा, ह्या कॅन्डलला एंट्री आपल्याला सेल सिग्नल, सेलची एंट्री कधी आली असती? याच्या लोला, जो मार्केटमध्ये याचा लो काय झालाय, अजूनपर्यंत ब्रेक झालेला नाहीये, म्हणून मार्केटमध्ये इथे आपल्याला एंट्री आली नसती. तसंच निफ्टीवरती बघू. आता निफ्टीवरती बघा या लेवलला बाय सिग्नल आलं. बरोबर, या कॅन्डलला बाय आलेला. आता इथून या लेवलला इथे आपली सेल एंट्री झाली असती, इथे आपला स्टॉप लॉस झाला असता. ठीक आहे, एक ट्रेड प्रॉफिट मध्ये आला, एक लॉस झाला. या ठिकाणी एक ट्रेड प्रॉफिट मध्ये आला, दुसरा ट्रेडच नाही आला. म्हणजे आपण इथे आज एक ट्रेड प्रॉफिट मध्ये आहोत, दुसरा ट्रेड कन्सिडर नाही झालाय. सिंपल लॉजिक समजलं. मार्केटमध्ये आपण काय करायचंय, आता सेटिंग काय करायची ती, म्हणजे असे सेटिंग करूनच आपण प्रॉफिटेबल बनणार आहे. जसं की सपोज तुम्हाला त्यामध्ये तुम्ही अजून चेंजेस करू शकता, जसं की तुम्ही वेगवेगळे टाइम फ्रेम ठेवून वेगवेगळी सेटिंग करून बघू शकता. जसं की 2 मिनिटं करून बघू शकता की 2 मिनिटावरती कोणती सेटिंग मध्ये चेंजेस केल्यानंतर काय होतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. समजलं, थोडेफार चेंजेस करा याच्यामध्ये सेटिंग मध्ये. सिंपल. जर तुम्ही चेंजेस केले तर मार्केटमध्ये तुम्हाला जास्त चांगलं अजून प्रॉफिट भेटू शकतं. बघा की आता बँक निफ्टीमध्ये आपण 2 मिनिटावरती बघतो, तो 2 मिनिटावरती या साईडला सेल सिग्नल अजून पण नाही आलाय. म्हणजे तुम्ही चेंजेस करून बघू शकता की सेल बाय, अजून अॅक्युरेसी कुठे जास्त येऊ शकते, ओएचएलसीचा काय फॉर्मॅट आपण वापरू शकतो, म्हणजे ओपन हाय लो क्लोजचा, या सगळ्या गोष्टी बघू शकता आणि चांगलं प्रॉफिट या ठिकाणी जनरेट करू शकता. आता आपण गोल्ड वरती बघूया. नॉर्मल आपण आपल्या सेटिंग वरती येऊया. बरोबर, सिंपल. आणि या ठिकाणी आपण करायचे 3 मिनिटं, कारण मोस्ट ऑफ मी 3 मिनिटं टाइम फ्रेम यूज करू. आता बघा या ठिकाणी पहिला ट्रेड प्रॉफिटमध्ये, दुसरा ट्रेड प्रॉफिटमध्ये, तिसरा ट्रेड प्रॉफिटमध्ये, टार्गेट चालू आहे, इथे पण टार्गेट झालं. आता बीटीसी वरती बघूया. बीटीसी मध्ये टार्गेट आलं, इथे अजून एंट्री नाही आलेली, हे पण टार्गेट आलं, हे डाऊनचं पण टार्गेट आलं. म्हणजे जे आज तिन्ही ट्रेड आले, तिन्ही ट्रेड दोन्ही ठिकाणी प्रॉफिटमध्ये. डीजे डावजोन्स वरती बघूया. डावजोन्स वरती बघा एक प्रॉफिट, हा करंट चालू आहे, म्हणजे हा लॉस धरूया आपण, हा प्रॉफिट, आणि हा बघा इथे बाय कुठे होतं आणि कुठल्या लेवलपर्यंत मार्केट घेऊन गेलं. इथे सेल झालं, प्रॉफिट आलं, इथे बाय आलं, प्रॉफिट मध्ये आलोय आपण. म्हणजे इझिली, म्हणजे जे नवीन ट्रेडर आहेत त्यांनी या स्ट्रॅटर्जीला फॉलो जरी केलं ना, तरी सुद्धा चांगलं प्रॉफिट मध्ये राहू शकतो. आता तुम्हाला सेटिंग काय करायची, कुठल्या लेवलला काय करायचं, या सगळ्या गोष्टी समजल्या म्हणजे तुम्हाला परत क्वेश्चन नसेल की या लेवलला बाय का नाही आलं.
या लेवलला सेल का नाही आलं. म्हणजे सिंपल, तुम्ही सेटिंगला समजून घेतलं आणि मार्केटमध्ये कुठे बाय करायचं कुठे सेल करायचं या गोष्टी जर समजल्या, OHLCचा वापर करून कुठल्या लेवलवरून मार्केट रिव्हर्स येऊ शकतं या गोष्टी जरी समजल्या ना, प्रिव्हियस हाय लोज, मार्केटचं अप अँड डाऊन, या थोड्याशा गोष्टी जर तुम्हाला समजल्या, जसं की इथून मार्केट डाऊन आलेलं, तर याच लेवलवरून बघा आज सुद्धा मार्केटमध्ये एक करेक्शन आलं. म्हणजे सिंपल, या गोष्टी जरी तुम्हाला समजल्या ना तरी सुद्धा तुम्ही इझिली मार्केट म्हणून टार्गेट अचीव्ह करू शकता. सिंपल, लॉजिकल ट्रेड करा. अनलॉजिकल ट्रेड मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला लॉस, म्हणजे आपल्या प्रॉफिटला लॉस करण्यासाठी असतो. पण लॉजिकल ट्रेड लॉस जरी झाला तर त्याच्यामध्ये रिस्क मॅनेज असते. ज्या ठिकाणी रिस्क मॅनेज असते त्या ठिकाणी रिस्क मॅनेज असते त्या ठिकाणी टार्गेट, प्रॉफिट या सगळ्या गोष्टी सुद्धा मॅनेज असतात. जसं आपण रिस्क उचलतो 1%, तर आपण प्रॉफिट घेताना 5%, 4% या हिशोबातच घेणार आहे. पण त्या ठिकाणी रिस्क मॅनेज असल्यामुळे आपण इझिली चांगल्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी स्ट्रॅटेजीला समजून घ्या, मार्केटमध्ये कुठे बाय करायचं कुठे सेल करायचं, तुम्ही स्वतः कशी मॉडिफाय करायचे, टाइम फ्रेम काय ठेवायचं, या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये तुम्ही डिटेल बघा आणि त्यानंतर मार्केटमध्ये ट्रेडिंगला उतरा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे स्ट्रॅटर्जी विषयी असू दे किंवा इतर मार्केट इन्फॉर्मेशन बद्दल असू दे, तुम्हाला लवकरात लवकर माहिती भेटेल. धन्यवाद. भेटूयात आपण अशाच एका नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये.